नमस्कार. व्यंकटेश कॉम्प्युटेकच्या बिझडेव सेंटर मधील बिझनेसच्या बाराखडी या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे बोला म्हणजे विकेल. व्यावसायिकाच्या अनेक गुणांपैकी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे व्यावसायिक हा बोलका असणं गरजेचं आहे. कारण की कोणतरी म्हणलेलं आहे, आपल्याकडे एक म्हण आहे, बोलणाऱ्याची माती विकली जाते पण न बोलणाऱ्याचं सोनं देखील विकलं जात नाही. याचा अर्थ व्यावसायिकाने बोलणं हे गरजेचं आहे. कारण की कोणताही व्यावसायिक जो आहे त्या व्यवसायाचा ब्रँड ॲम्बॅसिडर असतो आणि व्यवसायाला त्याच्या प्रमोट करण्यासाठी त्याला बोलणं वेगवेगळ्या स्तरावर हे आवश्यक असतं. जेव्हा तो व्यवसायामध्ये असतो तर एखादा ग्राहक ची सेवा खरेदी करण्यासाठी जेव्हा येईल तेव्हा आपल्या व्यवसायाचं, आपल्या प्रोडक्टचं, आपल्या सर्व्हिसचं चांगल्या प्रकारे ग्राहकाला समजेल अशा भाषेमध्ये बोलणं, प्रेझेंटेशन करणं हे गरजेचं आहे. कधीकधी ग्राहकाला थोडं जास्तीचं आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन केलं तर काही फरक पडणार नाही, त्याच्याकडे तेवढा वेळ जर असेल. यातून तुम्ही काय काय सेवा देताय हे ग्राहकाला समजेल आणि फक्त तो ज्या सेवेसाठी आला आहे ती सेवा न खरेदी करता तुम्ही त्याला जास्तीचं माहिती सांगितल्यामुळं व्यवसायाची तुमची, तर बाकीच्या सेवेसाठी देखील तो नंतर येऊ शकतो. त्यानंतर व्यावसायिक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. त्याच्या व्यवसायाचे मीटिंग्स असतील की समाजामध्ये काही उपक्रम असतील, एखादा महोत्सव असेल किंवा नातेवाईकामध्ये असेल, जिथे जिथं त्याला 4 लोक भेटतात, गॅदरिंग जिथं आहे, जिथं समूह आहे, तिथं जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन्स करणं, माहिती देणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर शांत राहिलात, या ठिकाणी तुम्ही जर लोकांशी बोलला नाहीत तर तुम्ही कोण आहात, तुमचा नेमका व्यवसाय काय आहे, तुम्ही काय सेवा देताय हे समोरच्यांना समजणार नाही आहे आणि त्यामुळं तुमची विक्री किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत जाऊन पोचणार नाही आहे. तर बोलणं हे गरजेचं आहे. प्रभावी बोलणं हे तुमच्या हळूहळू बोलण्याच्या प्रॅक्टिसवरूनच होणार आहे. त्यामुळं इतर लोक कसं बोलतात किंवा कम्युनिकेशन स्किलचे वेगवेगळे काय फॅक्टर्स आहेत ते चांगल्या रीतीनं, उत्कृष्ट रीतीनं कसं होऊ शकेल, त्यासाठी एखादा काही कोर्स करण्याची गरज असेल तर तो देखील करणं आवश्यक आहे, ज्याच्यातून आपलं बोलणं, आपलं कम्युनिकेशन स्किल जे आहे हे उत्तम होईल आणि आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन समाजामध्ये, आपल्या ग्राहकांपर्यंत विविध स्तरावर चांगल्या रीतीनं होऊ शकेल. तुमचा मूळ स्वभाव जरी शांत जरी असला तर व्यावसायिक म्हणून तुम्हाला बोलण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तर जेव्हा जिथं संधी मिळेल तिथं तुमच्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन्स करणं, व्यवसायाची माहिती सांगणं गरजेचं आहे. आणि अशी संधी मिळत नसेल तर अशी संधी मिळू शकेल का, त्यासाठी स्वतःहून व्यावसायिकानं पुढाकार घेणं हे आवश्यक असतं. कारण की बोलल्याशिवाय काहीही होणार नाही आहे. तर प्रत्येक व्यावसायिकानं हे लक्षात ठेवावं की आपल्या व्यवसाय वाढीसाठी जेव्हा जेव्हा मिळेल, जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाचं माहिती सांगणं म्हणजेच बोलणं हे गरजेचं आहे. कारण की बोलल्याशिवाय तुमची विक्रीही वाढणार नाही आहे. ते प्रभावी कसं होईल
या देखील कडे लक्ष देणं, कटाक्षाने लक्ष देणं हे गरजेचं आहे. तर आपण जर चांगल्या रीतीनं बोलत असाल तर खूप उत्तम, पण जर याच्यामध्ये काही त्रुटी जर असतील त्या त्रुटीवर आजपासून काम करूया, जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधूया आणि आपल्या व्यवसाय वाढवूया. या शुभेच्छासह आजचा टॉपिक थांबवतो. खूप खूप धन्यवाद.